नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण शिकूयात ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, पार्ट 2 आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 2. ट्रिग्नोमेट्री म्हणजे खूप जणांना असं माहीत झालं की खूप कठीण जात आहे आणि कठीण वाटते, म्हणजे डिफिकल्ट आहे. हा चॅप्टरच डिफिकल्ट आहे. म्हणजे एक भीती मनामध्ये येते की ट्रिग्नोमेट्री म्हटलं की साइन थिटा, कॉस थिटा, टॅन, कॉट, फलाना फलाना. त्याच्यामुळे कसं आहे की आपण अभ्यास पण करत नाही आणि म्हणतो की असू दे, जाऊ दे. ठीक आहे, तर एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. काहीच कठीण नाही याच्यामध्ये. सर्वात सोपं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री वाटेल. ठीक आहे, तर बघूया. सुरुवात करतो मी. फर्स्ट नुसते फॉर्म्युले आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल. आणि सेम फॉर्म्युले तुम्हाला 11th आणि 12thमध्ये पण राहणार आणि समोर पण राहणार, ग्रॅज्युएशन जर तुम्ही कराल इंजिनिअरिंगमध्ये वगैरे. ठीक आहे, तर फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन थिटाचा फॉर्म्युला. लेट्स से साइन थिटा इज इक्वल्स टू काय होते 1/cosec. आपण फॉर्म्युले शिकून घेऊ. 1/cosec थिटाचे रिलेशन आहे साइन कॉसेक रिलेशन. ठीक आहे, आता जर साइन थिटा इज इक्वल टू 1/cosec थिटा होते. ठीक आहे, तर मग कॉसेक जर आपण इथं नेलं आणि साइन थिटाला इकडे आणले तर काय अजून कॉसेकचा फॉर्म्युला बनतो. ठीक आहे, कॉसेक थिटा इज इक्वल टू काय होईल 1/sin थिटा. बरोबर. म्हणजे एक फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात आहे साइन थिटा इज इक्वल टू 1/cosec थिटा, तर कॉसेक थिटाचा फॉर्म्युला तुम्ही आरामामध्ये काढू शकता. काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. झालं, 2 फॉर्म्युले मिळाले. नंबर 3 साइन कॉसेक. आता कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू काय होईल, जर साइन म्हणजे 1/cosec आहे तर कॉस थिटा म्हणजे 1/sec थिटा. सेम सिमिलरली प्रॉब्लेम त्याचा फॉर्म्युला आपण काढू शकतो. सेक थिटा इज इक्वल्स टू काय होईल, सेक थिटाला इकडे नेलं तर 1/cos थिटा. झाले 4 फॉर्म्युले तर आपण असेच बनवले, काहीच भानगड नाही त्याच्यामध्ये. नंतर आहे टॅन थिटा. सिमिलरली टॅन आणि कॉटचा रिलेशन आहे, बरोबर आहे. जसं साइन आणि कॉसेकचा रिलेशन आहे, कॉस आणि सेकचा रिलेशन आहे, तसं त्याच प्रकारे टॅन आणि कॉटचा रिलेशन आहे. तर टॅन थिटा इज इक्वल टू 1/cot थिटा. बरोबर. आता कॉटचा फॉर्म्युला काढायचा आहे तर कॉट थिटा इज इक्वल टू कॉटला 1/tan थिटा होईल. झालं. म्हणजे 6 फॉर्म्युले याच्यामध्ये तुम्हाला 3 लक्षात ठेवायचे आहे. बाकी इनवर्स रेसिप्रोकल ऑफ इच अदर आहेत. ठीक आहे, रिलेशन आहे. ठीक आहे, समजलं. हे 6 फॉर्म्युले झाले. आता 7वा फॉर्म्युला एक वेगळा काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस असतो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा होतो. हा एक टॅनचा वेगळा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवावा लागेल. हा पण इम्पॉर्टंट फॉर्म्युला असतो. ठीक आहे, स्टार. जर हा टॅनचा फॉर्म्युला झाला तर कॉटचा फॉर्म्युला काय उलटा होईल ना, कारण की टॅन आणि कॉट रिलेशनशिपमध्ये आहेत. बरोबर आहे. इनवर्स कॉट थिटा म्हणजे काय होते 1/tan थिटा, म्हणजेच काय होईल 1/this केलं तर काय होईल उलटा होईल त्याचा. म्हणजे कॉट थिटाचा फॉर्म्युला बनेल, कॉस वर जाईल आणि खाली साईन येईल. बरोबर. साइन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस आणि कॉट थिटा म्हणजे उलटा कॉस थिटा अपॉन साइन. ठीक आहे, हा एक वेगळा फॉर्म्युला बनला. 8 फॉर्म्युले झाले. काही लक्षात ठेवायचे नाही तुम्हाला, म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड आहेच नाही. ठीक आहे. नंतर 9th फॉर्म्युला पण बघू. आता मी तुम्हाला म्हटलं साइन थिटा इंटू कॉसेक थिटा इज इक्वल टू काय होईल साइन थिटा इंटू कॉसेक थिटा.
तुम्हीच काढू शकता. साइन आणि कॉसचं रिलेशन आहे. साइन थिटा म्हणजे काय होते 1 कॉसेक थिटा होते. 1 कॉसेक थिटा म्हणजे कॉसेक कॉसेक कॅन्सल, तर काय येईल 1. बरोबर, जे रिलेशन म्हणलं 1 येते. सिमिलरली साइन कॉसचं रिलेशन साइन इंटू कॉसेक 1 कॉस थिटा इंटू सेक थिटा, अगेन हा 1 होईल. समजलं ना. सेकचा फॉर्म्युला काय 1 कॉस, कॉस कॉस कॅन्सल, किंवा कॉस कॉस थिटा म्हणजे काय होते 1 सेक, सेक सेक कॅन्सल, तो 1 राहिला. बरोबर. नंतर 11th फॉर्म्युला टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. कसं 1 आला, टॅन थिटा म्हणजे 1 कॉट, कॉट कॉट कॅन्सल, किंवा कॉट थिटा म्हणजे 1 टॅन, टॅन टॅन कॅन्सल 1. ठीक आहे, खूप सोपं फॉर्म्युला आहेत. नेक्स्ट बघूया, हे झाले 11th फॉर्म्युले. 12th फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्रीचाच आहे, सांगतो तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा तुम्हाला माहीतच असेल, 9व्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेले असेल. साइन स्क्वेअर थिटा प्लस, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, खूप काम येतो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस प्लस कॉस स्क्वेअर थिटा दोघांची ॲडिशन म्हणजे 1 होते. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. 12 फॉर्म्युले झाले. आता यानंतर आपण बघू टेबल. खूप कठीण जाते टेबल, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत. साइन कॉस टॅन कॉट कॉसेक आणि सेक थिटाच्या व्हॅल्यू कशा काढायच्या. 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90 डिग्री. तुम्हाला साइन आणि कॉस लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही आता तुम्हाला फॉर्म्युले सांगितले ना, त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. लक्षात ठेवायची गरजच नाही आहे टेबल पूर्ण. साइन आणि कॉसचं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आणि साइन आणि कॉस हे खूप सिम्पल आहे, ते सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगतो. तर काय होते, साइन आणि कॉस हे अपोजिट आहेत इथे जर. ठीक आहे, तर साइन 0 हा 0 होते, तर कॉस हा 1 होते. साइन 0 डिग्री 0, कॉस 0 1 नेहमीच. ठीक आहे, लक्षात ठेवा. साइन 0 0, कॉस 0 1. नंतर साइन 30 हा असते 1/2 आणि हा असते √3/2. समजलं. साइन 0 0, कॉस 0 1, साइन 30 1/2 आणि हा √3/2 असते. आता 45 अँगल साइन थिटा आणि कॉस थिटासाठी सारखाच असतो, म्हणजे 1/√2. म्हणजे लक्षात ठेवायला खूप इझी. ठीक आहे, 1/√2 1/√2 लिहिला. ठीक आहे. नंतर कॉस 30 जो होता तो साइन 60 राहतो, म्हणजे काय काय उलटा हा क्रॉस. ठीक आहे, तर काय होईल, हा √3/2 होईल. आणि हा उलटा असतो, इथं 1/2. समजलं ना. क्रॉस डायगोनल, फक्त हे दोन सेम असतात. 45 डिग्री अँगल, बाकी सगळं उलटा असतो. ठीक आहे, 45 डिग्री सेम, 1/√2 1/2, बाकी सगळं उलटं. हा 60 √3/2 आहे, तर हा 30 आहे. हा 30 1/2 आहे, तर हा 60 1/2 आहे. हा 0 साइन 0 0 आहे, तर हा 1 आहे. हा साइन 90 1 आहे, तर हा 0 आहे. समजलं. 1 1 0 0 1/2 1/2 √3/2 √3/2 1/√2 1/2, हे दोन सारखे आहेत. ठीक आहे, म्हटलं हे दोन सारखे आहेत. बाकी तुम्ही पाहाल तर हा 30 आणि हा 60 इंटरचेंज आहेत. ठीक आहे, तर अशा लक्षात ठेवा. झालं. आता बाकी तुम्ही बाकी टेबलच्या व्हॅल्यू तुम्ही आपोआप काढू शकता. टॅन थिटाचा फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला. काय टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे 0/1, 0/1 म्हणजे 0. झालं, लक्षात ठेवायची गरज नाही आहे. सिमिलरली हिअर टॅन 30 साइन थिटा अपॉन कॉस थिटा, काय 1/2 अपॉन √3/2, म्हणजे काय होईल 2 2 कॅन्सल, 1/√3. लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला. हा साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू जर माहिती आहे तुम्हाला तर आरामात करू शकता. 1/√2 अपॉन 1/√2 म्हणजे 1/√2 कॅन्सल, सो 1 आला. लक्षात ठेवायची गरज नाही आहे. सिमिलरली तुम्ही असं काढू शकता. हा होते √3 आणि हा होते नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. कॉट, आता कॉट म्हणजे उलटा, कॉस अपॉन साइन. ठीक आहे, कॉस अपॉन साइन करा. 1/0 मीन्स नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड. ठीक आहे,
नॉट डिफाईन. खूपच सोपं आहे. कॉट म्हणजे काय होते, कॉस अपॉन साईन. सिमिलरली कॉस अपॉन साईन, कॉस काय आहे √3/2 अपॉन 1/2 काय होईल 2/√3 2/√3 कारण का बेस कॅन्सल, बेस सारखा होता 2/√3. ठीक आहे. देन सिमिलरली तुम्ही अशा व्हॅल्यू काढू शकता. हा झाला 160 झालं 1/√3. समजलं ना कसं काढायचं आहे ना. दिस इज 0. ठीक आहे. आता कॉसेक थिटा साईनचं तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही कॉसेकचं काढू शकता. कॉसेक थिटा म्हणजे काय होते 1/sin रिलेशन आहे ना. 1/sin 1/sin मीन्स 1/0. 1/0 मीन्स 0 नॉट डिफाईन. 1/0 मीन्स नॉट डिफाईन. ठीक आहे. सिमिलरली 1/1/2 मीन्स काय होईल 2. 1/1/2 म्हणजे 2 झालं. सिमिलरली हा झाला √2. ठीक आहे. कारण की 1/1/2 म्हणजे √2. ठीक आहे. सिमिलरली हा त्याचा व्हॅल्यू काय होईल कॉस √3/2 √3/2 व्हॅल्यू काढला आपण तर येईल 2/√3 व्हॅल्यू नॅचरली 1. ठीक आहे. 1/1 मीन्स 1. सेक थिटा, सेक आणि कॉसचा रिलेशन आहे. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा. कॉस थिटाचा व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, पुट करा. 1/cos थिटा मीन्स 1/1 इज 1. बरोबर. देन 2/√3 अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. 2 नॉट डिफाईन. टेबल ऑटोमॅटिकच निघतो. तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे आहे साईन आणि कॉस. त्याच्यामध्ये खूप सिंपल आहे, 45 डिग्री दोघांचा सारखा असतो. बाकी साईन 0 0 तर कॉस 90 0, कॉस 0 1 साईन 90 1. ठीक आहे. रिलेशन अशा पद्धतीने आपण हा टेबल पण बघितला आहे. आता आपण प्रॉब्लेम बघू. पायथागोरस थेरम तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. राईट अँगल ट्रँगल असते पायथागोरस थेरममध्ये. आपण फॉर्म्युले बघितले, 12 फॉर्म्युले बघितले. ठीक आहे. आपण टेबल बघितला. आता 13वा फॉर्म्युला बघू. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 आपण बघितला. बरोबर आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. कॉटचा रिलेशन असते ना, कॉट आणि कोसेक. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉसेक स्क्वेअर थिटा. दिस इज 13वा फॉर्म्युला. 14 फॉर्म्युला कॉटचा बघितलं तर टॅनचा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोचा रिलेशन असतो. लक्षात कसं ठेवायचं, को इथं पण को आहे, इथं पण को आहे. तो 1 प्लस कॉट जेव्हा असते तेव्हा कोसेक येते को, आणि 1 प्लस टॅन असते तेव्हा सेक स्क्वेअर थिटा. सो 14 फॉर्म्युले आपण बघितले. ठीक आहे. लक्षात ठेवा, फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावं लागेल. हे त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊयात. आपण जे फॉर्म्युले बघितले त्याच्यावरच एक एक्झाम्पल घेतलं तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. अप्लाय करूया फॉर्म्युले. इफ दिला आहे गिवन साइन थिटा इज इक्वल्स टू 20/29 then फाइंड कॉस थिटा. काय करायचं आहे, इफ साइन थिटा इज इक्वल्स टू 20/29 देन फाइंड कॉस थिटा. कॉस थिटा फाइंड करायचं आहे. काय दिलं आहे, साइन दिला आहे. सोल्युशन आता तुम्हाला फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवावं लागेल की साइन आणि कॉसचा फॉर्म्युला म्हणजे काही रिलेशन असलेला फॉर्म्युला आहे का, आहे. साइन आणि कॉस
एकाच फॉर्म्युल्यामध्ये असणारा एखादा फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे? वी नो कोणता फॉर्म्युला आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 हा फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस एकाच येते एका फॉर्म्युल्यामध्ये. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू 1. काय दिलं आहे? साइन थीटा पुट करा. साइन थीटाची व्हॅल्यू काय? 20/29 स्क्वेअर आहे तर स्क्वेअर होईल प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता फॉर्म्युला तुम्हाला सॉल्वच करा. आता तुम्हाला इझिली सॉल्व करू शकता. आपल्याला काय पाहिजे? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होईल? 1 मायनस हा इकडे जाईल 20 29 आणि हे होईल स्क्वेअर. ठीक आहे. आता याला सॉल्व केलं फर्दर काय होईल? 1 मायनस 20चा स्क्वेअर किती होते? 400. ठीक आहे. आणि 29चा स्क्वेअर 841. याला सॉल्व केलं तर काय होईल? 841 याला सॉल्व करायचा. ठीक आहे. फ्रॅक्शन सॉल्व कर कसं करायचं? 841 इंटू 1 म्हणजे 841 मायनस 400 डिवायडेड बाय 841. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? 841 मायनस 400 मीन्स 441 अपॉन 841. आता हा झाला कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला काय पाहिजे? कॉस थीटा पाहिजे, कॉस स्क्वेअर नाही पाहिजे. तर काय याला स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. टेकिंग कॅन्सल करायचं आहे ना, स्क्वेअर कॅन्सल करायचं आहे तर स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड BS शॉर्टकट बोथ साईड. काय होईल? स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होईल? कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर रूटमध्ये कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 441 अपॉन 841. काय होईल? स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल तर राहिला कॉस थीटा इज इक्वल्स टू याच्यामध्ये 441च्याच काय आहे का? स्क्वेअर रूट ऑफ 441 मीन्स 21 होतो आणि 841 म्हणजे 29 होतो. ठीक आहे. 29 मिळाला आपल्याला आन्सर. ठीक आहे. असं प्रकारे आपण काढलं कॉस थीटा इज इक्वल्स टू 21/29. ठीक आहे. सिमिलरली असेच प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे या फॉर्म्युल्यावर जर साईन दिला होता तर कॉस काढा म्हटलं. दुसरा प्रॉब्लेम असा राहील की कॉस दिला आहे साईन काढा म्हणेल तर सेम फॉर्म्युला वापरायचा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल 1. किंवा मग सेक दिला आहे आणि टॅन काढा म्हणेल तर सेक आणि टॅनचा फॉर्म्युला आहे का? आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा होते तर तो वापरायचा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी प्रॉब्लेम घेणार आहोत ट्रिग्नॉमेट्रीवरचेच, ते बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. तुमच्या प्रॅक्टिससाठी लेट्स कॉस थीटा इज इक्वल्स टू √3/2 दिलेला आहे. ठीक आहे. देन क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थीटा अपॉन 1 प्लस कॉस सेक थीटा. ठीक आहे. कॉस थीटा दिलेला आहे √3/2 आणि 1 मायनस सेक थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस थीटाचा आपल्याला काढायचे आन्सर, व्हॅल्यू काढायची, सोल्युशन. आता ट्रिग्नॉमेट्री म्हटलं की फॉर्म्युले येतात. ठीक आहे. फॉर्म्युले आपण आधी बघितलेच. आता काय होईल? 1 मायनस सेक थीटा. आता कॉस गिवन फर्स्ट लिहायचं. गिवन काय आहे? कॉस थीटा इज इक्वल्स टू √3/2 दिस इज गिवन. ठीक आहे. आता सेक थीटा आणि कॉस थीटाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपण इथं पुट करू शकतो. ठीक आहे. सेक थीटा आणि कॉसचा काय रिलेशन आहे का? आहे. सेक थीटा इज इक्वल टू 1 कॉस थीटा होते, 1 कॉस थीटा. बरोबर. आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं सेक थीटा इज इक्वल्स टू 1 कॉस थीटा किंवा कॉस थीटा इज इक्वल्स टू 1 सेक थीटा. सारखेच आहे दोन्ही फॉर्म्युले. आपल्याला काय दिलं आहे? कॉस थीटा. सो 1 कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू काय? √3/2. 1/√3/2 म्हणजेच काय होईल? 2/√3. उलटा करायचं त्याच्या. बरोबर आहे. 2/√3 हे झालं आपल्याला सेक थीटा.
आपल्याला सेक थिटा तर मिळालेला आहे. आपल्याला सेक थिटा पाहिजे. आणखी काय पाहिजे आपल्याला? कॉसेक थिटा. कॉसेक थिटा म्हणजे काय होईल? 1/sin थिटा. तर त्यासाठी साइन थिटाची व्हॅल्यू काढावी लागेल. साइन थिटा म्हणजे व्हॅल्यू साइन थिटा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की साइन आणि कॉसच्या रिलेशन असलेला एखादा फॉर्म्युला आहे का? आहे. कोणता फॉर्म्युला आहे? वी नो काय माहीत आहे आपल्याला? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 हा फॉर्म्युला आहे. दॅट्स इक्वेशन 1. आता कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, पुट करा. आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. कॉस थिटाची दिलेली आहे, तर काय होईल? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. सेम फॉर्म्युल्यावरून आपण इकडं तिकडे नेऊ शकतो. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटाची 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू काय होईल? 2/√3 √3/2 स्क्वेअर होईल. करेक्ट की कॉस स्क्वेअर थिटा आहे. व्हॅल्यू पुट केली. 1 मायनस √3/2 स्क्वेअर मीन्स √3 आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 3/2चा स्क्वेअर मीन्स 4. याला सॉल्व केला तर काय होईल? 4 मायनस 3/4 आणि म्हणजेच 1/4 हे झाला साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4. आता आपल्याला साइन काय पाहिजे? साइन थिटा पाहिजे. साइन स्क्वेअर थिटा नाही पाहिजे, तर काय होईल? साइन थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 1/4 स्क्वेअर रूट घेतलं इक्वल्स टू 1/2 म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला काय मिळालं? 1/2. पण आपल्याला साइन थिटा पाहिजे का? नाही, आपल्याला कोसेक पाहिजे. कारण का आपल्याला गिवन मेन जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये कोसेक आहे. कोसेक म्हणजे काय होते? 1/sin. 1/sin आता मी केला तर काय होईल? 1/sin म्हणजे 2. कोसेक म्हणजे 2 झाला. तर आपल्याला व्हॅल्यू मिळाले आहेत. आपण व्हॅल्यू काढूयात. तर कोसेक आपल्याला मिळालेला आहे. कॉसेक थिटा इज इक्वल्स टू 1/sin थिटा होतो फॉर्म्युल्यानुसार आपल्या. 1/sin मीन्स 1/1/2. 1/1/2 मीन्स रेसिप्रोकल उलटा झाला तर 2 म्हणजे कॉसेक थिटा इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला 2. आता आपल्याला कॉसेक थिटा पण मिळाला आणि सेक पण मिळाला. सेक थिटा व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कॉसेक थिटा इज इक्वल्स टू व्हॅल्यू पुट करा. 1 मायनस सेक थिटा म्हणजे काय मिळाला होता आपल्याला? सेक थिटा म्हणजे 2/√3 मिळाला होता. 2/√3 अपॉन काय होईल? 1 प्लस कोसेक थिटा. कोसेक थिटा काय मिळाला? 2. सो 1 + 2 झाला. सॉल्व केला याला. 1 मायनस 2/√3 म्हणजे √3 मल्टिप्लिकेशन केला तर √3 मायनस 2 अपॉन √3 आणि 1 + 2 मीन्स 3. बरोबर. त्याला फर्दर सॉल्व केला तर काय होईल? √3 मायनस 2 अपॉन 3 इंटू √3. दिस इज द आन्सर. ठीक आहे. फायनल आन्सर झाला √3 मायनस 2 अपॉन 3 इंटू √3. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी याच्यामध्ये. तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला समजेल की फॉर्म्युला कसं वापरायचा. ॲट एव्हरी स्टेप वी हॅव टू यूज फॉर्म्युला. वी हॅव टू यूज लॉजिक. ठीक आहे. जिथे तिथं आपल्याला वाटते की कारण की मोस्टली सगळं माहिती दिलेलीच असते. नेक्स्ट बघूयात एक प्रॉब्लेम. शो दॅट काय शो करायचं आलं? सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. हा आपल्याला शो करायचा. ठीक आहे. सोल्युशन दिस इक्वल्स टू दिस. लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड आपल्याला दाखवायचं आहे. लेफ्ट हँड साईड काय? सेक एक्स
प्लस टॅन एक्स इक्वल्स टू, आता आपल्या राईट हँड साईड साईन, राईट हँड साईडमध्ये साईन आहे, साईन कसं येईल, ठीक आहे. तर टॅनचा फॉर्म्युला आहे साईन अपॉन कॉस, बरोबर, ठीक आहे. पुट करूया. आणि सेकचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस, सो 1 अपॉन कॉस एक्स, इन्स्टेड ऑफ थिटा काय आहे ते एक्स आहे, तर 1 अपॉन कॉस एक्स प्लस टॅन म्हणजे काय होते साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स, ठीक आहे. हे झालं. आपण फॉर्म्युला आपण वापरला, ठीक आहे, लावला आपण फॉर्म्युला, आपल्याला असा भेटला. आता त्याच्यानंतर काय होईल, ठीक आहे, कॉस इथं पण आहे, इथं पण आहे कॉस, बेस सारखा आहे, तर काय होईल 1 ॲडिशन होईल, 1 प्लस साइन एक्स, नेक्स्ट स्टेप असे झालं, ठीक आहे, 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता आणखी याच्यानंतर काय होऊ शकते, तर आपल्याला आता राईट हँड साईडमध्ये बघायला लागेल काय स्क्वेअर रूट आहे, तर इथं स्क्वेअर रूट आपण घेतलं तर ठीक आहे, तर घेऊन बघू, आपण ॲडजस्टमेंट करायला लागेल, कारण का राईट हँड साईड जे आहे ते आणायला लागेल ना. तर स्क्वेअर रूट घेतलं 1 प्लस साइन एक्स, त्याला ॲडजस्टमेंट केली, त्याला स्क्वेअर घ्यायला लागला अपॉन फुल आहे, सॉरी कम्प्लीट स्क्वेअर रूटमध्ये आहे, आणि कॉस स्क्वेअर एक्स. आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स कॅन्सल होते, बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केला तर आपल्याला प्रिव्हियस स्टेप मिळतो 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स. तर आपण जे काय ॲडजस्टमेंट केली ते बरोबर आहे, कारण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर जर कॅन्सल केलं तर आपल्याला प्रिव्हियस स्टेप मिळते, ठीक आहे, म्हणजे आपली ॲडजस्टमेंट बरोबर आहे. नेक्स्ट नाव कॉस स्क्वेअर आणि कॉस आणि साईनच्या काही रिलेशन्सला फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1, त्यालाच आपण लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. लिहूयात चला, 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर अपॉन दिस इज कम्प्लीट स्क्वेअर अगेन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, थिटा मीन्स हियर एक्स, ठीक आहे. नेक्स्ट काय होईल याच्यामध्ये 1 प्लस साइन एक्स म्हणजेच काय होते 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर मीन्स 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स, असं आपण लिहिलं त्याला, ठीक आहे. 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर मीन्स 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स, आणि ह्या इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल अगेन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आता 1 म्हणजे 1 स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए प्लस बी ए मायनस बी, सो 1 मायनस साइन एक्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे 1 प्लस साइन एक्स, समजलं ना. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागला याच्यामध्ये, तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ठीक आहे, तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी झाला. आता काय होईल 1 प्लस साइन एक्स कॅन्सल, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला स्क्वेअर रूटात मिळतो 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स, इट इज इक्वल्स टू RHS राईट हँड साईड, ठीक आहे. झालं, अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तर नेहमी फॉर्म्युला यूज करायचा आणि ट्रिक यूज करायची, ठीक आहे. ट्रिक डिपेंडिंग ऑन द राईट हँड साईड तुम्हाला ट्रिक वापरावं लागेल. काही प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बाय बाय.